मित्रांनो, सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय साऊ. आज 30 दिवस झाले माझी बहीण हे लोक सोडून गेली. तिचं नाव सरूबाई डोके. खरं तर गावातच तिचं लहानपण गेलं, गावातच आत्याच्या मुलाला दिलं. म्हणजे सासर आणि माहेर हे सातेफळ, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव. खरं तिच्या जाण्याने तुम्हाला जसं वाटतं तसंच मलाही खूप दुःख झालं. आठवणींचं काहूर माजलं. 2 भावंडे गेली, त्यानंतर आईवडील गेले, त्यानंतर खूप मोठा आधार म्हणजे बहीण होती, तेही निघून गेली. आता तसा विचार केला तर पाठी कुणीतरी असावं म्हणजे जगायची कुर्मी येते असं आज आपण म्हणतो. तसं मोठी बहिणी निघून गेली. खरं तर तिची आठवण म्हणून आम्ही तिची रक्षा कुठे पाण्यात सोडली नाही, कुठल्या नदीत सोडली नाही. नदीचं पावित्र्य, पाण्याचं पावित्र्य हे पावित्र्य ठेवण्यासाठी आम्ही तरी प्रयत्न केला. तसे भविष्य काळामध्ये सुखादुखाच्या वेळेला तुम्ही नक्की प्रयत्न करावे. मग आम्ही रक्षा नेली. शेताच्या तिचं स्वतःच्या शेतीचं अंतर आणि तिच्या माहेरातलं अंतर जवळचंच अगदी. मग आम्ही आमच्या शेतामध्ये एक तिच्या आठवणीचं झाड लावलं आंब्याचं, आणि तिच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड लावलं. आज आम्ही गावापासून 150-150 किलोमीटर अंतरावरती उमरगा हे शहर आहे. ती आमची कर्मभूमी आहे, ती आमची धर्मभूमी आहे. उमरग्यामध्ये माझी मिसेस समाजसेविका अनाथाची माय विद्याताई वाघ, ती म्हणली की आपण कबूची आठवण म्हणून आपण दारात एक छानपैकी नारळाचं झाड लावू. तिची कल्पना खूप मला आवडली आणि भलं मोठं 5-7 फुटाचं हे झाड आज सकाळी लावलं, त्याला पाणी घातलं. ह्या झाडाला रोज पाणी घालताना आम्हाला आमच्या बहिणीची आठवण येईल. मित्रांनो, आपणही हा उपक्रम नक्की राबवावा. आजी आजोबा नातेवाईक जे जे लोक इहलोक सोडून गेलेले आहेत त्यांच्या नावाचा एक छोटासा बोर्ड लावा, एक झाड लावा. आपल्यात नाही दुसऱ्याच्या दारात लावा. मित्रांना दान करा. जे जे करता येईल. हा निसर्ग खूप सुंदर आहे, त्याला नटवण्याचं काम करा. मग ते आपल्याला फूल देतं, फळ देतं, सावली देतं, किती किती काय. तर असं आपल्याला करता येईल, नक्की करता येईल. करा, नक्की करा. आम्ही बघा आमच्या दारामध्ये हे छानपैकी आता इकडच्या बाजूला चिक्कूचं झाड आहे, पुढच्या बाजूला आंब्याचं झाड आहे. इथं आम्ही पिंपरणीची 2 रोपं तयार केलेली आहेत. आता ही आम्ही माझा वाढदिवस सुखादुखात सहभागी साजरा केल्याने आता ती 5 तारखेला आम्ही ती रोपं लावून साजरा करणार आहोत. इकडे एक नारळाचं झाड आम्ही वाढवलं आहे. मला सप्रेम भेट मिळालेली झाडं आणि हे विजयाने लावलेलं घरातलं झाड. आत्ता त्याला आम्ही मोठं करणार आणि ते नंतर दान करणार. मित्रांनो, सांगायला खूप आहे, बोलायला खूप आहे. तुम्हीही एक झाड लावा आणि झाडाचा महोत्सव होऊ द्यात. खूप लोकांच्यापर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कृतीत आणा. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय. भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोकविकास मंच, समाज विकास संस्था. दानाचा महोत्सव होऊ द्या. दान उत्सव समिती महाराष्ट्र.